नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा नवीन जी.आर. आलेला आहे। त्या जी.आरमध्ये काय महत्त्वाची बातमी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता कधी येणार आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी। तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ। पहिल्यांदा आपण जी.आर. सविस्तर पाहूयात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत पुढे पाहूयात। महाराष्ट्र शासन दिनांक 30 सप्टेंबर 2024 प्रस्तावना। सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या प्रतिवर्षी प्रति शेतकरी रुपये 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये 6,000 इतकी निधी भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यात संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चास एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडणाऱ्या संदर्भात क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे। पुढे पाहूयात। योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता अनुक्रमे संदर्भात क्रमांक 3, 4, 5 व 7 वितरित करण्यात आला आहे। संदर्भ क्रमांक 8 येथील सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 5वा हप्ता महिना ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रुपये 2,254.96 कोटी इतकी निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झालेली आहे। म्हणजे इथं नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे। आजच्या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।